लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोलापुरातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची रांग लागली असून भाजपकडूनही काही जण वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न करताना दिसत आहेत। दक्षिणच्या पारंपरिक नेत्यांना शोध देण्यासाठी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी स्थापन झाली आहे। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक सोमनाथ वैद्य यांनीही दक्षिण विधानसभा मतदारसंघात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे। वैद्य यांनी स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, गुरुपौर्णिमेनिमित्त 51,000 लाडू वाटप, आता बसवरत्न पुरस्कारात सहभाग यासह बरेच सामाजिक कार्यक्रमातून लक्ष वेधले। आता त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने जुळे सोलापूर भागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। सोमवारी 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचे जे पोस्टर छापण्यात आले आहे त्यामध्ये राजेश काळे यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे। त्या पोस्टरवरून काळे हे ट्रोल झाले असून राजेश काळे यांच्या डोक्यावर छत्री कोणाची असा मजेदार प्रश्न उपस्थित होत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।